गावामध्ये तुम्ही कुठे भी जा, कुठे भी आहे का तुम्ही, पाणीचा प्रॉब्लेम आहे, रस्त्याचा प्रॉब्लेम आहे, सगळं प्रॉब्लम आहे। का थैला भरने का काम है बस ये गाँव के अंदर बस। क्या थैला कौन भर रहा भरने वाले भर रहे हैं, जिसकी सरकार बन गई उसके बाद भर ले रहा। बोलने वाले पे चलता नहीं, बोलने वाले पे दंडे चार लाठी चार चलते। बहुत सारा प्रॉब्लम है गांव में। 25 साल से जो है तो इधर ग्राम पंचायत में कांग्रेस की सत्ता है, और वो जब इलेक्शन आता है तो कुछ भी मतलब बहाना करके कांग्रेस की डबल से सत्ता बना लेते। जिल्हा परिषद या निवडणुकांची बिगुल वाजलेली आहे आणि त्यानंतर आपण जर पाहिलं तर शहरा असेल ग्रामीण भागामध्ये सध्या प्रत्येक पक्षाकडनं जे आहे जिल्हा परिषद कशी आपल्या हातात येण्याची तयारी सुद्धा करण्यात आलेली आहे। मी सध्या उभा आहे सांगी सर्कल या ठिकाणी आणि गाव जे आहे नायगाव, आपण या ठिकाणी बघू शकता की गेल्या 25 वर्षापासून इथली जी सत्ता जी होती या सत्तेवरती काँग्रेस पक्ष हा या ठिकाणी बसला होता। मात्र सध्या आपण या ठिकाणचे रस्ते या ठिकाणी बघू शकता की कशा पद्धतीने म्हणजे रस्त्याची काय दुरवस्था या ठिकाणी झाल्याचं पाहायला पाणी रस्त्यावर आहे, गड्डे रस्ते नेमकं या दिसण्याची परिस्थिती आहे। नेमकं रोज ह्या गावातील नागरिकांना जाण्यासाठी त्रास देखील वेगवेगळा सहन करावा लागतो। आपण या ठिकाणी आम्हाला बातमी देखील कव्हर करण्यासाठी या चिखलातून आम्हाला बातमी कव्हर करावं लागत आहे। हे सगळे गावकरी या ठिकाणी आपल्या सोबत आहेत। काय सांगाल, गेल्या 25 वर्षापासून या ठिकाणी काँग्रेसची सत्ता आहे, सगळे आता तो पुन्हा आश्वासनाचा वारं तुमच्या गावात सुद्धा येऊ शकतं, काय समस्या या गावाच्या सुटलेल्या नाही आहे? हे गावची समस्या अशी आहे का काँग्रेसची बी सत्ता आहे, काँग्रेसचा खासदार आहे, सगळे आहे, मग काही काम झालेलं नसतं। इकडं काहीच काम नाही आहे। 30 वर्षापासून सगळ्या गावामध्ये तुम्ही कुठे भी जा, कुठे भी आहे का तुम्ही, पाणीचा प्रॉब्लेम आहे, रस्त्याचा प्रॉब्लेम आहे, सगळं प्रॉब्लेम आहे इकडं। हा म्हणजे समस्या हे सुटल्याच नाही का? नाही, समस्या सुटल्याच नाही। 30-35 वर्षापासून आहे ना सगळं असंच चालू आहे। काय अशा मुख्य समस्या काय आहेत अशा? मुख्य समस्या हेच आहे ना, काम नाही, विकास नाही त्याच्या गावामध्ये, काहीच कुठे गेला विकास तो? विकासच नाही ना, सगळे गेलेले आहे असंच, विकास काहीच नाही केलं ना कोणी। काँग्रेसच्या घरामध्ये विकास गेला काय मग? मग क्या मालूम अब किधर गया थे। गांव का विकास होना सिर्फ हमको खेतों के रास्ते नहीं है, गांव के क्या हाल है, दूध क्या गाड़ियां लेके जा रहे हैं, पूरा गाड़ियां खिलखिला हो जाता। गाड़ी की कीमत देखो आज क्या निकल रही है, आज क्या नहीं, आदमी खर्चा लगा के परेशान है। सिर्फ रास्ता होना, गांव का विकास होना। कोई भी बाहर का पावना आता तो बोलता भाई क्या है तुम्हारे गांव का हाल, सरपंच देखो तुम्हारे वाले सब तुम्हारे पास, बोलने वाला कोई नहीं ना। ये हाल देखो रास्ते के क्या है बस। अब गरीब जो लोग हैं उनका बोलने से कुछ चलता नहीं ज्यादा, परेशान है सब लोग। बस अपना अपना है, अब्दुल्ला गुड़ का थैला भरने का काम है बस ये गाँव के अंदर बस। क्या थैला कौन भर रहा? भरने वाले भर रहे हैं, जिसकी सरकार बन गई उसके बाद भर ले रहा। बोलने वाले पे चलता नहीं, बोलने वाले पे दंडे चार लाठी चार चलती है। ठिकाणी 25 वर्षापासून काँग्रेसमध्ये सत्ता होती। मला एक सांगा, आता 25 सत्ता होती, 25 वर्ष सत्तेमध्ये ह्या गावाचा कुठेही विकास हा बघितलेला नाही। काय नाही, आता जिल्हा परिषदचे मेंबर बी काँग्रेसचे, पंचायत समिती बी, पण गावात म्हणावं तसं विकास नाही। रस्ते गल्ले आहे, जेणेकरून गावाचं जे बी रस्त्याचं गल्ल्या गुल्ल्याचं आहे या समस्या दूर व्हायला पाहिजे। निधी काय आलाच नाही का बरं गावाकडे? निधी का पण का निधी आला तो कुठे गेला त्याचं काय लागलं की नाही? निधी गिधीचं काही सांगता येत नाही। आता जिल्हा परिषद सदस्य आहे, पंचायत समिती सदस्य आहे, त्या इथून काहीतरी गावामध्ये विकास व्हायला पाहिजे। काय वाटतं आता काँग्रेसने तर आता तुमच्या बोलण्यावर वाटलं झाल्याचं दिसतंय, असं काय वाटतं की आता कोण हा विकास करू शकतो समजा नवीन संधी दिली तर? आता जे नवीन आता हे याच्यामध्ये जे काम करतील गावकऱ्यांना बी, जे माणूस काम करतील त्या कामावाल्या माणसाकडे गावकऱ्यांना बी एकजुटीनं त्याच्याकडे प्रत्येकच पक्ष म्हणते, ती काँग्रेसवाले म्हणजे आम्ही कामच करतो, ते म्हणजे आम्ही कामच करतो, कोण यायला कोण असं वाटतं की ते बाबा हे जर दिले तर हे करू शकतात म्हणून? आता ते स्थानिक लोकांना आता पाहायला पाहिजे, जे काम करील जो जवळचा तुम्ही स्थानिक नाही, स्थानिकच आहे, तुम्ही पाहायला पाहिजे। जे पाहणार का मग? हो, जो आपला जवळचा माणूस राहील, जिथं आपण हक्कानं जाऊ, काम करून घेऊ, यावेळेस असा माणूस निवडू। जवळचा माणूस असा निवडू, तुम्हाला काय वाटतं? वाटत असेल ना, समस्या रोज आहे नाही, त्या समस्या सुटल्या पाहिजे की नाही? बरोबर आहे ना? काय वाटतं मला इतका त्रास झाला इकडे? काय 25 वर्षापासून ही काँग्रेसची सत्ता होती, विकास हा आता आपलं चित्र या ठिकाणी दिसतोय, काय अशा समस्या आहे ज्या सुटलेल्या नाही, और कौन ऐसा पाहिजे की या समस्या सोडू शकतात? मग आता हमको तो कुछ बोलने की जरूरत नहीं है, तुम खुद आए रोड से, तुमको खुद दिख जा रहा होगा, ये गलियाँ दिख रहे होंगे तुमको, इधर ये गली देखो, इधर देखो, ड्रेनेज का प्रॉब्लम होता है, बहुत सारा प्रॉब्लम है गांव में। 25 साल से जो है तो इधर ग्राम पंचायत में कांग्रेस की सत्ता है, और वो जब इलेक्शन आता है तो कुछ भी मतलब बहाना करके कांग्रेस की डबल से सत्ता बना लेते। तो 25 साल से जिला परिषद का भी जो है तो कांग्रेस का मेंबर है,
वो भी कुछ दिया नहीं, सिर्फ वो एक निधि दिया, उसको भी बिठाए, वो भी पूरा टूट गया, वो होगा। काय दिलता निधी? गट्टू बिठाए थे इधर ग्राम पंचायत की तरफ, तो वो भी कुछ रहे नहीं, आधा वो बढ़ गया। इतना उतनी एक स्कीम आई हुई, उसके बाद सिर्फ 25 साल में। बरं, मला सांगा, तर तुम्हाला असा प्रश्न पडला नाही का गावात तुम्ही एवढे गावकरी सगळे आहात बाबा, की हा रस्ता तुम्ही रोज या समस्या ज्या आहे याच्यातून रोज या समस्याला सामोरे जावं लागतंय, तुम्ही असं विचारलं का नाही त्यांना, किंवा तुम्ही लोकप्रतिनिधी तुम्हीच निवडून दिलेत नव्हते ना ते, मग त्या विचारलं का नाही? नहीं, विचारने को तो उनके पास कोई जाता ही नहीं, लोग डरते हैं उनसे सब। उनका विषय खत्म है, वहाँ कोई जाता नहीं, कोई बोलता नहीं, बस जो चल रहा टेम पे वो इधर की पार्टी उधर, उधर की पार्टी इधर में जाके उनकी सत्ता फिर डबल से बना लेते। और वो जो तो गांव 25 साल से ऐसे ही हाल में पड़े हुआ है गांव। मला सांगा आता की असं कोण असं वाटतं, कोणता पक्ष असं वाटतो की पक्षीय किंवा नागरिक जे आहेत कोणाला असं दिली सत्ता तर तर ते समस्या सोडू शकतात? मेरा तो एक ही बोलना है, जिसके ऊपर सत्ता है उसको नीचे सत्ता में लाना होना, जिसका आमदार है उसको भी नीचे यहाँ पे जो है तो उसकी सत्ता होना, तो काम होता, सब होता। ये जो है तो इनके बकरे चराते, इनके ऊँट पे चराते इधर, और इधर ही जो भी नेता आया गुड़ुप कर देते, खत्म कर देते। कुछ म्हणजे तुम्हाला म्हणायचं भाजप भाजप पाहिजे? भाजप। आता स्थानिकचे आमदार जर पाहिला जाणार होते, ते चव्हाण आहेत, भारतीय जनता पार्टीचे आमदार आहेत या ठिकाणी, त्या जरा या समस्या सुटू शकतात? हाँ, छोड़ सकते 100%। का बरं हा विश्वास तुम्हाला महानगरपालिकेत जास्त बहुमत मिळालं म्हणून? नहीं, महानगर पालिका से पहले हमारे को ये नगर परिषद में भी बहुमत भारतीय जनता पार्टी को मिली। अभी आएंगे ग्राम पंचायत, इसमें भी भारतीय जनता पार्टी को मिलेंगी। और जो अभी जिला परिषद पंचायत समिति हमारे पास होने वाले, यहाँ भी भारतीय जनता पार्टी को बहुमत मिलेंगी, क्यों तो उनका विकास, उनका काम और उनके काम को देख के जो है तो उनको बहुमत मिल रही। बरं, मला सांगा की हे म्हणजे जे आता महानगरपालिकेत जे सत्ता आली, सगळं जे झालंय हे फक्त काँग्रेसने कामं केले नाही म्हणून असं झालंय? महानगरपालिकामध्ये जो सत्ता आली भाजपची, आता 58 सीटा ते आले ते निवडून औरंगाबाद जिल्ह्यामध्ये, तो सगळे विकास भोर आलेले. महानगरपालिकामध्ये सगळं भाजपनं विकास केलेले आहे. रोडाचं काम, पाणीचा प्रश्न, हे सगळे काम केलेले आहे भाजपनं. बरं, भाजपने केले. हा, भाजप त्यामुळेच जनताने त्याला निवडून दिलेलं आहे. भाजपवाले म्हणते तर रशीद मामू घेतले म्हणून ते उभाटा येईल. नाही, ते रशीद मामूचं काय, ते विषय अलग आहे. ते रशीद मामू कधी पहिले महापौर राहिलेलं आहे ना ते, बरोबर. आता नंतर त्या इस्टेटवर गेले होते, त्याला काय झालं मग नंतर? हा, उतरून दिलं त्याला इस्टेट वरून. मग म्हणजे बाबा उभाटा बी जाती भेद करते मग? नाही, ते जातीभेद नाही त्याच्यामध्ये. आता जातीभेद असतात, आम्ही 20-25 वर्षापासून आम्ही भाजपमध्ये काम करतात. आमच्या सोबत कधी नाही झालं जातभेद, त्यांच्या सोबतच राहत आम्ही. बरोबर. तुम्ही ते राणे फार विकट बोलतात ना हो? राणे काय, राणेला ते सोडून द्या ते विषय. ते कसं आहे, ते ना मजहब ते या मुसलमान समाजाला ते सीएम साहेब, मुख्यमंत्री जो असन त्याच्यावर कारवाई करणार, त्याच्यावर ऍक्शन घेणार. ते कधी कोण मजहबला मुसलमानाला सांगायचं नाही. ते मुसलमान बी भाजपमध्ये आहे ना. म्हणजे मग तुम्हाला असं म्हणायचं की भाजप ही हिंदुत्ववादी पार्टीने सेक्युलर आहे मग? सिक्युलर पार्टी आहे ना, हिंदुत्वादी नाही, सिक्युलर पार्टी. ते भाजपमध्ये सगळे हिंदू आहे, दलित आहे, मुस्लिम आहे, हर समाजचे लोक माणसं आहे ना त्याच्यामध्ये. पुन्हा आपण आपल्या मूळ मुद्द्यावर येऊया. काय वाटतं आता समस्या इकडे समोर या, काय आता ह्या समस्या ज्या आहे दररोज तुम्ही समस्या, पाण्याची काय समस्या इथले? पाणी घेण्याचं आहे, पण आता यावेळेस काहीतरी आम्ही बदल करू आणि एक नवीन चेहरा जो आमचा स्थानिक जो शेजारी आता या जिल्हा परिषदमध्ये, पंचायत समितीमध्ये जे आमचे स्थानिक लोक आहे, मित्रपरिवार आहे आणि चांगले काम करणारे. आता जिल्हा परिषदला आपले पूनम सरपंच आहे, माझे सरपंच आहे, यावर्षी त्याचा चान्स आहे. तो चांगला माणूस आहे, मित्राचा आहे, मित्र पण आहे, गाव शेजारी. आता येणाऱ्या 5 वर्षामध्ये काहीतरी विकास चांगला होईल. नक्कीच आपण जर पाहिलं तर स्थानिकचा चेहरा या ठिकाणी नागरिकांना मागणी करण्यात आलेली आहे. पुन्हा मी तुम्हाला हे बोलकं दृश्य आपण या ठिकाणी दाखवण्याचा प्रयत्न करतोय. हा रस्ता बघू शकता तुम्ही, हे मुख्य गाव आहे आणि ह्या मुख्य गावामध्ये, नायगावमध्ये येणारा हा मुख्य रस्ता आहे. म्हणजे तुम्हाला असं वाटेल की खूप खेडेगाव, तसं काही नाही. शहरालगत हे गाव आहे आणि शहरालगतच्या गावाच्या रस्त्यामध्ये हा सगळा परिस्थिती आहे. मात्र स्थानिकाकडून ही देखील मागणी करण्यात आली की जे राज्यात आहे, जे केंद्रात आहे, ते सरकार निवडून द्यायचे, जेणेकरून समस्या सुटेल. कारण गेल्या 25 वर्षापासून या ठिकाणी काँग्रेसची सत्ता होती, मात्र कुठेही विकास झालेला नाही, अशी देखील नाराजी काँग्रेसवरती या ठिकाणी नागरिकांकडून करण्यात आलेली. मात्र भारतीय जनता पार्टी जर सत्तेवर बसली तर ह्या नायगावकरांच्या समस्या सुटतील का पुन्हा त्यांना तेच त्यांच्या पदरी पडेल का? रस्ते, पाणी, ड्रेनेज या समस्या, हे देखील तेवढं पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहेत. सूर्य.com साठी मी देवराज, छत्रपती संभाजीनगर.